देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलारथमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायातील सर्व संत मांदियाळी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज परंपरेतील सकल गुरुजनांच्या आशीर्वादाने विश्वमौली ज्ञानोबा यांच्या मुखातून विश्व कल्याणार्थ प्रगट झालेली एक अलौकिक स्वरूपाची कृती अर्थात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीचं क्रमशः चिंतन करण्याचा प्रारंभ आपण केलेला आहे। काल परवापर्यंत आपण विश्वमौली ज्ञानोबा यांनी पहिल्या 2 ओव्यामध्ये जे मंगलाचरण केलं त्याचा थोडासा विचार केला। कोणताही आस्तिक ग्रंथकार जेव्हा ग्रंथाची निर्मिती करतो तेव्हा तो मंगलाचरण करतच असतो। ग्रंथ निर्विघ्नपूर्वक परिसमाप्ती व्हावी याकरता मंगलाचरण करायचं, ग्रंथाचा चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार व्हावा याकरता मंगलाचरण करायचं आणि शिष्याला बोध प्राप्त व्हावा याकरताही मंगलाचरण करण्याची पद्धती आहे। वास्तविक यापैकी कोणतंही प्रयोजन विश्वमौली ज्ञानोबांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कोणतंही प्रयोजन अपूर्ण राहिलं असं मात्र म्हणता येत नाही। ग्रंथ निर्विघ्नपूर्वक समाप्ती झाला किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले किंवा गेले। सिद्धीला जाणं म्हणजेच पूर्णता प्राप्त होणं। प्रचार प्रसार साधकीय जीवनामध्ये झालेलाच आहे आणि बोध प्राप्त होण्याच्या बाबतीमध्ये तर ज्ञानोबा असं म्हणतात, गीता पाठकासी असे फळ अर्थज्ञाची सरीसे गीता माऊली की नसे जाणे ताने। माझा ग्रंथ सामान्य पुरुषाला बोध प्राप्त करून देईल यात नवल नाही। भूत प्रेत पिशाच्य योनीला प्राप्त झालेला जरी जीवात्मा असेल त्यालाही बोध प्राप्त होईल। खेच राजे ही मना आणि सात्विकाचा पाना श्रवणा सवेसू मना समाधी जोडे। चांगल्या अंतकरणाचा व्यक्ती असेल तर श्रवण केल्याबरोबर त्याला समाधी प्राप्त होईल, म्हणजेच निर्विघ्नपूर्वक समाप्ती, प्रचार प्रसार होणं आणि जेही कोणी अध्ययन करतील त्यांना चांगल्या प्रकारे बोध प्राप्त होणं ही सगळी प्रयोजन सिद्ध झालेली आहेत। मंगलाचरणच तेवढं जबरदस्त आहे। ओम नमो जे आद्या ज्ञानोबा म्हणतात ज्यांना आम्ही नमन करतो ते स्वरूप कसं आहे? आद्या वेद प्रतिपाद्या ओम नमो। त्या ओम स्वरूपाची आद्य आणि प्रतिपाद्य 2 प्रकारची विशेषण आहे। वेद प्रतिपाद्य आद्य म्हणजे काय? जगाचं असणारं आद्य कारण असा विचार केला। काही दर्शनकारांनी जगाच्या कारणाचा विचार करत असताना परमाणु हे जगाचं कारण आहे असा विचार सांगितला। काहींनी विचार करत असताना सांख्यांनी प्रकृती ही जगताचं कारण सांगितलं। काही जण असं म्हणतात की स्वभावानं जगत निर्माण झालं, कारण वगैरे काही मानण्याची गरज नाही। मग कारण मानण्याची जर गरज नाही तर जगतामध्ये काही पण निर्माण होऊ शकतं, तसं मानता येत नाही। सांख्यांनी मांडलेली प्रकृती कारणवाद मानता येत नाही। का बरं? जड असणारी प्रकृती कुणालाच कारण होऊ शकत नाही। मग आपणही प्रकृती कारण मांडली की नाही? वेदांताने मांडली, पण ती परिणामी कारण मांडली। जगताचं परिणामी कारण उपादान कारण सांगत असताना प्रकृती मांडली, निमित्त कारण सांगत असताना ईश्वराचं कारणत्व सांगितलं आणि खरं कारण ब्रह्माला आहे। ब्रह्म हे विवर्तोपादान कारण आहे, म्हणजे जगत हे विवर्त आहे, अध्यस्त आहे, कल्पित आहे, मिथ्य आहे आणि जो जो कल्पित मिथ्या अध्यस्त विवर्त पदार्थ भासतो त्याच्याकरता अधिष्ठान सत्य असावं लागतं। अधिष्ठान ब्रह्म मानलं म्हणून त्याला विवर्तोपादान कारण असं म्हणतात। आणि ब्रह्माला जोपर्यंत आपण कारण मानत नाही तोपर्यंत जगताची ब्रह्मस्वरूपाने अनुभूती येत नाही। अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता हे केव्हा म्हणता येईल? जर ब्रह्म त्याचं विवर्तोपादान कारण मानलं तर। ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे केव्हा म्हणता येईल? जगाची ब्रह्मस्वरूपाने अनुभूती येण्याकरता जगत हे विवर्तच मानावं लागेल, कल्पितच मानावं लागेल आणि कल्पित किंवा मिथ्या विवर्त मानलेलं जगत हे ब्रह्मावरच भासलेलं आहे म्हणून ब्रह्मच त्याचं कारण मानावं लागेल। म्हणून ज्ञानोबाला देखील तेच कारण मानतात, आद्या आदी कारण असणारं जगताची उत्पत्ती, जगताची स्थिती, जगताचा लय ज्या स्वरूपावर तुम्हाला दिसतो भासतो, लय त्याच्यामध्ये होतो, तत्व पदार्थ ज्याच्यावर भासतो त्यापेक्षा वेगळा नसतो। रज्जूवर भासलेला सर्प ज्या अर्थी रज्जूच्या ज्ञानामध्ये निवृत्त होतो, अधिष्ठान ज्ञानाने ज्या ज्या पदार्थाची निवृत्ती होते
तो पदार्थ तत्वतः अधिष्ठान स्वरूपच असतो. कारण कल्पित पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान स्वरूप होत असते अधिष्ठान ज्ञानानंतर. ब्रह्म हे त्याचं कारण सांगितलं जगताचं, तर जगत ब्रह्मच झालं, पण केव्हा? अधिष्ठान ज्ञानानंतर. हे महत्वाचं आहे. म्हणून आम्ही त्याला आद्या असं म्हणतो. कसं आहे आद्या? वेद प्रतिपाद्या, वेदाच्या प्रतिपादनाचा विषय असणारा ओम, हे ओमचे विशेषण आहे. जगताचं तटस्थ कारण सांगितलं आद्य या पदाने. परमात्मा काही कायम जगताचं कारण सांगितलं नाही. जगताची उत्पत्ती आहे तेव्हा तो आद्य आहे, जगताचा लय झाला तेव्हा परमात्मा आहे, पण आद्य स्वरूपाने मात्र नाही. म्हणून हे तटस्थ लक्षण सांगितलं. कधी असतं कधी नसतं, अन्यापासून निवृत्ती करून दाखवतं. त्या लक्षणाचा थोडा आपण विचार केला. वेद प्रतिपाद्य आहे परमात्मा, वेदाने ज्याचं प्रतिपादन केलं. ज्ञानोबा पुढे असं म्हणतात, बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ताचे ग्रंथी बाप बाप. काय आश्चर्य आहे म्हणे. वेदामध्ये ज्याचं प्रतिपादन केलं, ज्या परमात्म्याचं सर्वज्ञ म्हणून प्रतिपादन केलं, तोच परमात्मा या गीता असणाऱ्या ग्रंथामध्ये वक्ता झालेला आहे. बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदी प्रतिपाद्य देवता तो श्रीकृष्ण वक्ताजी ग्रंथी परमात्मा हा वेदाच्या प्रतिपादनाचा विषय आहे. म्हणजे वेदाने ज्याचं वर्णन केलेलं आहे अतत व्यावृत्ती रूपाने, निषेध मुखाने किंवा नीती नीती या पदाने, असं भगवंताचं वर्णन केलं. आद्या वेद प्रतिपाद्या ओम, ओम हे परब्रह्माचं वाचक आहे. तस्य वाचक हा प्रणव पाहे पा ओम तत्सत ऐसे, हे बोलणे तेथने तसे, जेथुनी का हे प्रकाश दृश्य जाता, असं ज्ञानोबाला चिंतन करतात. ओम तत्सत भगवंताची 3 नाव आहे. ते नावं ठेवण्याचं पण कारण असं आहे की अविद्या वर्गाची या राती माझी ओळखावया श्रुती खोन केली, ब्रह्माचा बोला फिटावा, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी याकरता श्रुतीनं त्या परमात्म्याला ओम तत्सत अशा 3 प्रकारची नावं दिली. वास्तविक त्याला कोणत्याही प्रकारचं नाम नाही, ते अनामकीर अजाती. पण माझी अविद्या वर्गाची या राती ओळखावया श्रुती खोन केली, म्हणून त्या परब्रह्माचं ओम स्वरूपाचं सगुण रूपाने चिंतन करता येतं आणि ओम परब्रह्माचं निर्गुण स्वरूपाने चिंतन करता येतं. सगुण रूपाने ओमची उपासना केल्यानंतर क्रममुक्ती प्राप्त होते आणि निर्गुण स्वरूपाने विचार केला, चिंतन केलं तर याच जन्मामध्ये मोक्ष प्राप्त होतो, अर्थात विदेह कैवल्य प्राप्त होतं, जीवनमुक्ती हेही फल प्राप्त होतं. आद्या वेद प्रतिपाद्या ओम नमो, अशा ओम स्वरूप परब्रह्माला आम्ही नमस्कार करतो. त्या नमस्कारामध्ये पूर्णता प्राप्त होते. तैसा तुझी या प्रणती, मी पूर्ण झालो श्रीनिवृत्ती, असाही आपण विचार केला. की नमस्कार करत असताना हे जे नमन आहे भिन्नत्वाने केलेलं नमन नाही, परब्रह्माशी एकरूप होऊन केलेलं नमन आहे. तरी नुरोनी वेगळेपण रसी भजिनले नवन, तैसे नमन माझे जाण बहु काय बोल, असं ज्ञानोबा म्हणतात. पाण्यामध्ये मीठ मिसळल्यानंतर त्याच्याप्रमाणे वेगळं न राहता एक रूपाने त्याच्याशी एकरूप होतं, तसंच आमचं नमन आहे. पुष्कळ काय सांगावं. आता वेदाने ज्याचं प्रतिपादन केलं, ज्या परब्रह्माला आद्य म्हणून सांगितलं, ते परब्रह्म कसं आहे हो? वेदाने जर प्रतिपादन केलं तर जड ठरेल ना, कारण वेदाने त्याचं ज्ञान करून दिलं. तर ही शंका येऊ नये याकरता ज्ञानोबा म्हणतात ते परब्रह्म स्वरूप संवेद्य आहे. स्वसंवेद्य शब्दाचा काल आपण असा अर्थ केला, वेद्य म्हणजे जाणण्याच्या विषय, संवेद्य म्हणजे सम्यक प्रकारे जाणल्या जाणारा, असंवेद्य म्हणजे सम्यक प्रकारे कधीही जाणल्या जात नाही असा असंवेद्य. आणि ज्ञानोबा म्हणतात स्वसंवेद्य, तर संधी असा आहे सु असंवेद्य म्हणजे चांगल्या प्रकारे सम्यक प्रकारे कधीच जाणल्या जात नाही असा परमात्मा. मग जाणल्या जात नाही का? खरंच जाणल्या जात नाही का? जाणणं हे त्याचं स्वरूप आहे म्हणून तो जाणल्या जात नाही. गोडी हे गुळाचं स्वरूप आहे, ती गोडी इतरांना प्राप्त होऊ शकते, पण तीच गोडी, ती गोडी आपल्याला गोडी देऊ शकत नाही, कारण गोडी ही त्या गुळाचं काय स्वरूप आहे. तसं परमात्म्याचं जाणणं, अनुभव, ज्ञान ही त्याचं स्वरूप आहे, म्हणून त्याला कोणी जाणू शकत नाही दुसरा. अशा प्रकारे तो संवेद्य आहे, स्वयंप्रकाश आहे. त्याचं ज्ञान स्वयमेवानुभूतित्वात पंचदशकाराने चिंतन केलं, असा तो आहे. विद्येतेन अनुभव्यता, अनुभवण्याचा विषय त्याला कधीच येऊ शकत नाही. अनुभव स्वरूप होऊन राहणं हाच त्याचा अनुभव आहे. अनुभवाचा विषयत्व त्याला येत नाही, कारण जिथं जिथं अनुभवाचं विषयत्व येतं, अनुभव्यता जिथं मानावी लागते त्या त्या ठिकाणी त्रिपुटी मानावी लागते. त्रिपुटी मानला की द्वैत मानावं लागतं. आणि इथे तर मात्र एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, म्हणून सु असंवेद्य सांगत असताना
जो सर्वांचं प्रकाशन करतो, पण त्याच्या प्रकाशना करता मात्र कोणाची आवश्यकता नाही. त्याला स्वसविद्या